हॅलो नमस्कार। तर इथे माझ्याकडे ना हे पोहे आहेत, पातळ पोहे दिवाळीमध्ये चिवड्यासाठी आणलेले, पण तेव्हा मी चिवडा फर्स्ट टाइम करत होते, त्याच्यामुळे सगळ्या पोह्यांचा मी चिवडा केलेला नव्हता, कारण की कसा होईल कसा नाही मला माहिती नव्हतं। तर तेव्हाचा तो चिवडा चांगला झाला होता। तर हे आता जे उरलेले आहेत ते मी सकाळी मस्त उन्हातून तापवून घेतलेत। म्हटलं आता या पोह्यांचा चिवडा करूया, कारण की ह्याचे काय कांदे पोहे वगैरे होणार नाहीत, तर त्यासाठी मी आता ह्याचा चिवडा करायला घेतला। लाईट गेलेला आहे त्याच्यामुळे इथे थोडासा काळोख वाटतोय, समजून घ्या। इथे मी गॅसवरती कढई तापायला ठेवली आहे, ही बघा। आणि आता मी हे पोहे आहेत ते थोडेसे गरम करून घेते सुरसुरीत होईपर्यंत। छान असे परतून मी एक 5-10 मिनिटं तरी ह्यांना छान असे भाजून घेते। इथं पोहे माझे मस्त असे चुरचुरीत भाजून झालेले आहेत, बघू शकता। तर आता मी गॅस बंद केला आणि हे उचलून असे कढईला ठेवून देते, मग ह्याच्यातच चिवडा बनवेन। त्यासाठीची बेसिक तयारी बघा मी काय करून घेतली ती। इथे मिरची आहे, काजू आहेत, कढीपत्ता आहे, सुक्या खोबऱ्याचे काप आहेत, ठेचलेला लसूण आहे, शेंगदाणे आणि ही चण्याची डाळ आहे भाजकी। इथे दुसरी कढई मी तापत ठेवली, त्याच्यामध्ये तेल टाकलंय। आता ही एक एक वस्तू ह्याच्यामध्ये मी भाजून घेते। पहिले काजू टाकते, त्यानंतर हे शेंगदाणे, हे सुद्धा मस्त भाजून घेणार। त्यानंतर ही भाजकी डाळ, सुकं खोबरं सुद्धा घालून घेतलंय। तळलेले सगळ्या जिन्सस मी ह्याच्यात टाकून घेतलेले आहेत, सगळे जे होतं ते पोह्यांवरतीच। आता इथे मी ह्याच कढईमध्ये फोडणी तयार करून घेते। मोहरी टाकते 1 चमचा, मोहरी छान तडतडते। आता लसूण टाकते आणि त्याबरोबरच कढीपत्ता। आता हे दोन्ही जिन्नस मी छान कुरकुरीत होईपर्यंत खरपूस असं भाजून घेणार आहे। त्यासोबतच हिरव्या मिरच्या ॲड करते। लसूण आणि कढीपत्ता छान असा भाजून झालेला आहे। आता थोडंसं जिरं टाकते, ते सुद्धा परतून घेणार आहे। त्यानंतर यामध्ये हळद घालते आणि थोडासा हिंग। आता ही जी फोडणी तयार झालेली आहे ती मी सगळी ह्या चिवड्यावरती ओतून घेणार आणि ह्याला सुद्धा मस्त असं मिक्स करून घेते। थोडंसं मीठ घालते ह्याच्यामध्ये आणि चवीनुसार साखर, आणि आता ह्याला पूर्णतः मिक्स करून घेऊयात। इथं आपला मस्त असा चिवडा तयार आहे, छान असा कुरकुरीत झालाय। पिठल्या पण झोपेतून उठलेला आहे, पितू हाय कर, हाय, माझं बाळ उठलेलं आहे। तर आता आपण चिवडा टेस्ट करूया कसा लागतोय ते। हा, मी वाटी पण घेतली आहे बाबू, तुला काजू हवाय? मी ह्याच्यामध्ये काजू पण टाकलाय, तू दिसतच नाही। हा बघ, घे काजू। मस्त झालाय, कुरकुरीत सुद्धा झालाय, मस्त छान, टेस्ट सुद्धा छान आहे, साखर सुद्धा लागली आहे, पण जरासा तिखट झालाय। मिरची लवंगी होती, थोडीशी कमी टाकली पाहिजे। मला नाही तिखट लागत, नाही ना, आता मला तिखट नाही लागला, पण मला तिखट लागला, पण छान झालाय। तर तुम्ही पण असा ट्राय करा आणि तुमचा कसा बनतो ते मला नक्की सांगा। चला भेटूया। खोबरं ते खोबरं